सुसंस्कृत शहर आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला 2024 मध्ये दोन भयंकर हत्याकांडांनी हादरवून टाकलं। या दोन हत्यांपैकी पहिली हत्या झाली होती ती गँगस्टर असलेल्या शरद मोहोळची, तर दुसरी हत्या झाली कुख्यात गँगस्टर असलेल्या बंडू आंदेकर यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर यांची। या दोन्ही हत्याकांडांनंतर खरतर पुणे शहरामधलं वातावरण प्रचंड चिघळेल, गुन्हेगारी वाढेल आणि या सगळ्यामुळे कुठेतरी गँग वॉर भडकेल अशी शक्यता निर्माण झालेली होती। मात्र हे गँग वॉर भडकण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी यामध्ये ॲक्टिव्हली काम करत या दोन्ही प्रकरणांमध्ये गँग वॉर कुठल्याही पद्धतीने भडकू दिलं नाही, कारण या प्रकरणामध्ये विरोधी टोळ्यांकडून आखले गेलेले जे काही कट होते, बदला घेण्याचे जे काही कट होते ते वेळोवेळी पुणे पोलिसांनी हाणून पाडले। या दोन्ही प्रकरणांमध्ये ज्या विरोधी टोळ्या होत्या या विरोधी टोळ्यांकडून 1 वर्षांच्या आतमध्ये बदला घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। दोन्ही प्रकरणांमध्ये तशा पद्धतीचे कट सुद्धा रचण्यात आले, मात्र दोन्ही प्रकरणात सुदैवाने पुणे पोलिसांनी हे कट प्रत्यक्षात होण्याच्या आधीच खरतर उधळून लावले आणि त्यामुळे पुण्यात गँग वॉर भडकण्यापासून खरतर कुठेतरी रोखलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणाला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं। हे 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच खरतर या प्रकरणामध्ये आंदेकर टोळीकडून विरोधी टोळीचा बदला घेण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र हा कट पुणे पोलिसांनी अर्थातच उधळून लावला। हे नेमकं कसं घडलं याविषयी सुद्धा आता पुणे पोलिसांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे। या सगळ्याच प्रकरणाची सुरुवात झाली होती ती 1 सप्टेंबर 2024 ला। वनराज आंदेकर हे 1 सप्टेंबर 2024 ला आपला भाऊ असलेल्या एका तरुणाबरोबर खरतर जेवण झाल्याच्या नंतर रात्री वॉकसाठी बाहेर पडलेले होते। त्यांच्या इथल्या चौकात, जो आंदेकर चौक म्हणून खरतर जो चौक प्रसिद्ध आहे, घराच्या अगदी जवळ असलेल्या या चौकामध्ये उभे होते। त्यावेळी दबा धरून बसलेल्या 5 ते 7 तरुणांनी त्यांच्यावरती हल्ला केला। या सगळ्यामध्ये जवळपास 4 ते 5 राऊंड फायर करण्यात आले, त्याचबरोबर कोयत्याने वार सुद्धा करण्यात आले। त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा भाऊ पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला, त्यामुळे त्यांचा जीव वाचला। मात्र वनराज आंदेकर हे पळता खाली पडले आणि त्यामध्येच खरतर त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं। गोळ्या लागलेल्या होत्या, वार झालेले होते, त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांचा जीव वाचला नाही। अर्थात या सगळ्यानंतर वनराज आंदेकर यांची हत्या झालेली होती। वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी तातडीने या सगळ्यामध्ये कारवाई करत या सगळ्याचे जे सूत्रधार होते, आरोपी होते, मुख्य सूत्रधार होते, या सगळ्यांनाच ताब्यात घेतलं। या प्रकरणामध्ये जवळपास 23 आरोपी आहेत। या 23 आरोपींपैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य आरोपी होता तो म्हणजे सोमनाथ गायकवाड। सोमनाथ गायकवाड हा सुद्धा एका टोळीचा म्होरक्या आहे। गायकवाड टोळी जी आहे ती पुण्यातल्या आंबेगाव पठार परिसरामधली आहे आणि या टोळीचं आंदेकर टोळीशी गेल्या अनेक दिवसांपासून वैर होतं। पूर्ववैमनस्यातून हे सगळे प्रकार घडत होते। आंदेकर टोळीने याआधी सुद्धा याच गायकवाड टोळीमधल्या 2 तरुणांवरती हल्ला केलेला होता। त्यामध्ये निखिल आखाडे नावाचा सोमनाथ गायकवाडचा नातेवाईक असलेला, अगदी जवळचा असलेला एक तरुण जो आहे त्याची यामध्ये हत्या झालेली होती। त्याच हत्येचा बदला घेण्यासाठी कुठेतरी सोमनाथ गायकवाडची टोळी ही वाट पाहत होती, अशा कुठल्यातरी संधीच्या शोधात होती। त्या संधीला सपोर्ट मिळाला तो खरतर वनराज आंदेकर यांचीच बहीण असलेल्या एका महिलेमुळे। वनराज आंदेकर यांची जी बहीण होती, प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते। गेल्या अनेक दिवसांपासून या कुटुंबामध्ये आंदेकर टोळीचे जे प्रमुख आहेत बंडू आंदेकर यांच्या कुटुंबामध्ये खरतर हे वाद सुरू होते। याच वादाचं रूपांतर झालं या हत्याकांडामध्ये। वनराजच्या बहिणीनेच या सगळ्यामध्ये सोमनाथ गायकवाड याच्या टोळीबरोबर मिळून काही तरुणांना सुपारी देऊन हा भावाचा खून जो आहे तो घडवून आणलेला होता। त्यानंतर या प्रकरणामधल्या अर्थातच 23 आरोपींवरती गुन्हे दाखल झाले, त्यांना अटकही झाली। मोकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली। हे सगळेच आरोपी सध्या तुरुंगामध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा पुणे पोलिसांना कुठेतरी असं वाटतच होतं की या सगळ्यामध्ये गँग वॉर भडकू शकतं। जरी या प्रकरणातले आरोपी हे सगळेच तुरुंगात असतील तरी सुद्धा या आरोपींचे काही समर्थक म्हणा किंवा त्यांच्या टोळीतील काही तरुण हे अद्यापही बाहेर होते, त्यामुळे त्यांच्याकडून काहीतरी केलं जाऊ शकतं किंवा अशा पद्धतीने टोळी युद्ध भडकेल अशी शक्यता पुणे पोलिसांना पहिल्यापासूनच होती। खरं तर या प्रकरणामध्ये आपण बघतोय की शरद मोहोळ प्रकरण असेल किंवा मग वनराज आंदेकर हत्या प्रकरण असेल, दोन्ही प्रकरणांमध्ये हत्याकांडांना 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतमध्येच विरोधी टोळीचा खून करण्याचा किंवा त्यांचा बदला घेण्याचा कट जो आहे तो रचण्यात आलेला होता।
या प्रकरणातही अगदी तसंच झालेलं होतं। या प्रकरणात असं म्हटलं जात आहे की सोमनाथ गायकवाड यांचा जो मुलगा आहे त्याच्यावरती कुठेतरी या सगळ्यामध्ये त्याला संपवण्यासाठीचा हा कट रचण्यात आला होता। अर्थात या सगळ्यामध्ये अजूनही पुणे पोलीस तपास करतात, त्यामुळे हा कट नेमका कुणासाठी रचलेला होता याविषयीची माहिती अद्याप मिळालेली नाहीये। मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। यामध्ये दत्ता काळे नावाचा मुख्य आरोपी आहे। हा दत्ता काळे गेल्या अनेक वर्षांपासून अंधेकर टोळीशी जोडला गेलेला आहे। अंधेकर टोळीसाठी तो काम करतो। या प्रकरणामध्ये कृष्णा अंधेकर जो आहे, जो या टोळीचा नवा म्होरक्या म्हणून कुठेतरी समोर येताना पाहायला मिळतोय। हा कृष्णा अंधेकर याच दत्ता काळेला पैसे पुरवतो, त्याला राहण्या खाण्यासाठी जागा वगैरे दिलेली आहे अशा पद्धतीची माहिती समोर येते। त्यामुळे याच कृष्णा अंधेकरच्या सांगण्यावरून या सगळ्या टोळीने खरं तर हा प्लॅन रचलेला होता सोमनाथ गायकवाड याच्या टोळीतील कुणाला तरी संपवण्यासाठी किंवा जे आरोपी आहेत या आरोपींना संपवण्यासाठी, त्यांच्या टोळीतील काही तरुणांना संपवण्यासाठीचा हा सगळा प्लॅन असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून यश मोहिते नावाचा एक तरुण या आरोपींची घरं नेमकी कुठे आहेत, त्यांच्या घरात कोण आहे वगैरे अशा पद्धतीची रेकी करत होता। या रेकीच्या नंतर दत्ता काळे जो आहे तो गेल्या 2-3 दिवसांपासून त्या परिसरामध्ये वावरताना पाहायला मिळत होता। 1 सप्टेंबरला या सगळ्याच हत्याकांडाला 1 वर्ष पूर्ण होणार होतं। त्याच्या आधी 2-3 दिवसांपासून दत्ता काळे हा आंबेगाव पठार परिसरामध्ये फिरत होता। काही ठिकाणचे त्याने फोटो काढलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी पोलिसांना या सगळ्याची कुणकुण लागलेली होती। खरं तर जेव्हा अशा पद्धतीचा एखाद्या गँगमधल्या कुणाचा तरी किंवा संबंधितांचा खून होतो त्यानंतर टोळी युद्ध भडकू शकतं आणि त्या अनुषंगाने पोलीस हे कायमच या सगळ्या टोळ्यांवरती लक्ष ठेवून असतात। या टोळ्यांमध्ये काही सुरू नाहीये ना, काही कट रचले जात आहेत का, या सगळ्या दृष्टिकोनातून पोलीस हे कायमच लक्ष ठेवून असतात। तशाच पद्धतीने पोलीस आताही लक्ष ठेवून होते आणि पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 1 वर्षांच्या आतमध्ये विरोधी टोळीचा बदला घेण्याचा कट हा अंधेकर टोळीने रचल्याची माहिती मिळाली होती। त्यामुळे मग त्या अनुषंगाने पोलिसांचा सगळाच तपास जो आहे तो सुरू असताना हा दत्ता काळे त्यांना आढळून आला। दत्ता काळे आढळून आल्याच्या नंतर त्याच्या चौकशीतून त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर भली मोठी माहिती जी आहे ती समोर आली। या सगळ्या प्रकरणामध्ये दत्ता काळेने कृष्णा अंधेकरला या सगळ्या आरोपींच्या घरांविषयीची माहिती दिलेली होती। व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून त्यांचं बोलणं चालू होतं। त्याचबरोबर काही फोटोज वगैरे सुद्धा या आरोपींच्या घराचे पाठवलेले होते। त्यानुसार कृष्णा अंधेकर हा 5 ते 6 तरुणांना त्या ठिकाणी वेपन घेऊन पाठवणार असल्याची माहिती मिळालेली होती। वेपन याचा अर्थ काही बंदुका असतील किंवा मग काही धारदार शस्त्र असतील अशा पद्धतीची शस्त्र घेऊन 7 ते 8 तरुण त्या ठिकाणी आंबेगाव पठार परिसरात पोहोचणार होते आणि त्याच्यानंतर या प्रकरणामधले जे विरोधी टोळी अर्थात सोमनाथ गायकवाड आहे त्या संदर्भातल्या कुणाला तरी या सगळ्यामध्ये शिकार केलं जाणार होतं, कुणावरती तरी हल्ला होणार होता। अर्थात हल्ला कुणावर होणार होता हे नाव अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या सगळ्यामध्ये हाच कट जो आहे तो अंधेकर टोळीने रचलेला होता। पुणे पोलिसांनी दत्ता काळेला अटक केली आणि त्याच्या अटकेनंतर हा सगळाच प्रकार आता उघडकीस आला। त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणामध्ये 1 वर्षांच्या आतच हत्येचा बदला घ्यायचा ही जी काही नवीन मेंटॅलिटी पुण्यातल्या गुन्हेगारांमध्ये वाढलेली पाहायला मिळते किंवा या सगळ्या गँगवॉर असलेल्या किंवा गँगमध्ये असलेल्या तरुणांमध्ये जी काही वाढली आहे त्याला कुठेतरी ब्रेक लागला आणि या प्रकरणामध्ये गँगवॉर भडकण्यापासून पुणे पोलिसांनी रोखलं। या सगळ्यामधली पहिली जी हत्या झाली होती अर्थात ही हत्या झालेली होती 5 जानेवारी 2024ला गँगस्टर शरद मोहोळ याची। शरद मोहोळची हत्या कशा पद्धतीने झाली हे सगळ्यांनाच माहिती आहे। खरं तर कोथरूडमध्ये सुतारदरा परिसरामध्ये शरद मोहोळ हा स्वतः वास्तव्याला होता। त्या ठिकाणी त्याच्याच काही जवळच्या तरुणांकडून आणि अर्थातच इतर टोळीतील तरुणांकडून या सगळ्यामध्ये विठ्ठल शेलार हे मुख्य आरोपीचं नाव होतं। विठ्ठल शेलार टोळी, या टोळीचं मोहोळ टोळीशी पहिल्यापासूनच वैर होतं, त्यामुळे या टोळीनेच कुठेतरी हा सगळा कट रचलेला होता। त्या कटानुसार शरद मोहोळ याच्यावरती गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्येच्या नंतर सुद्धा पुणे पोलिसांनी या प्रकरणामधल्या 13 आरोपींना अटक केली। 13ही आरोपींना अटक केल्याच्या नंतर त्यांच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई झालेली होती। हे सगळे आरोपी सुद्धा तुरुंगात असतानाच या सगळ्यामध्ये जे बाहेर असलेले शरद मोहोळ गँग होती या मोहोळ गँगच्या वतीनेच विठ्ठल शेलार टोळीचा किंवा या प्रकरणातले जे इतर आरोपी होते या आरोपींचा बदला घेण्याचा कट रचलेला होता। त्यानुसार
त्यांनी सुद्धा काही वेपन मागवलेले होते। यामध्ये बंदुकी होत्या, जिवंत काडतूस होती, अशा पद्धतीचे वेपन मागवलेले होते आणि मग विरोधी टोळीवरती हा हल्ला होणार होता। या प्रकरणात पुणे पोलिसांनी शरद मालपोटे आणि संदीप लहू कडू नावाच्या 2 तरुणांना अटक केली। या दोघांकडून पिस्तुलांसह खरं तर जिवंत काडतूस सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली होती। त्यांचा सुद्धा अशाच पद्धतीचा प्लॅन होता। या सुद्धा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली। त्यामुळे त्या प्रकरणात सुद्धा 1 वर्षांच्या आतमध्ये जो काही हत्येचा बदला घेतला जाणार होता, अगदी ही घटना सुद्धा 5 जानेवारीच्या आधी 2-3 दिवसच हे आरोपी अटक झालेले होते। त्यामुळे या प्रकरणात सुद्धा अगदी तशाच पद्धतीने घडलेलं होतं। त्यामुळे पुण्यातल्या गुन्हेगारांमध्ये किंवा पुण्यातल्या टोळ्यांमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलंय की पुणे शहरामध्ये गँगवॉरचा जो काही इतिहास राहिला, अगदी 80च्या दशकापासून सुरू झालेला हा गँगवॉरचा सगळा इतिहास जर आपण पाहिला तर आत्तापर्यंत असं घडत होतं की एखाद्या गुंडाचा जर खून झाला तर त्याच्यानंतर कधीही त्या सगळ्याचा बदला घेतला जात होता। म्हणजे अगदी आत्ता खून झालाय तर 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षांनंतर सुद्धा बदले घेतले जात होते। मात्र आता पुण्यातल्या या सगळ्या गुन्हेगारांमध्ये ही नवीन मानसिकता कुठेतरी तयार झालेली आहे की जर एखाद्याचा खून झालेला असेल, एखाद्यावर हल्ला झालेला असेल तर 1 वर्षाच्या आतमध्येच कुठेतरी बदला घ्यायचा आणि आपली जी काही वर्चस्ववादाची लढाई आहे ती तशाच पद्धतीने चालू ठेवायची। हे एक नवीन समीकरण पुणे पोलिसांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे पुणे पोलीस हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड अलर्ट मोडवरती आहेत। अशा पद्धतीने ज्या टोळ्यांमधल्या गुन्हेगारांचे विशेषतः खून होत आहेत किंवा त्यांच्याशी संबंधितांचे खून होत आहेत, त्यांच्यावर हल्ले होत आहेत, तर मग 1 वर्षांच्या आतमध्ये अर्थातच एका टोळीकडून विरोधी टोळीवरती पुन्हा एकदा हल्ला केला जाऊ शकतो। या सगळ्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस सुद्धा त्यांचे सुद्धा काही खबरी असतील अशा सगळ्यांच्या मार्फत लक्ष ठेवून आहेत किंवा सगळ्या खबरा ज्या आहेत ते पोलिसांना मिळताना पाहायला मिळतात। कुणी जर अशा पद्धतीचे कट रचत असतील तर ते सगळं आधीच पोलिसांना कळतंय आणि त्यामुळेच पुणे पोलिसांचं यामध्ये कौतुक करावं तितकं कमी आहे की गँगवॉर भडकण्यापासून या सगळ्यामुळेच कुठेतरी रोखलं जातंय आणि कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा आता हे आरोपी अटकेत आहेत। अंधेकर टोळीतले जी टोळी सोमनाथ गायकवाड या टोळीवरती खरं तर हल्ला करणार होती, त्यामुळे या प्रकरणातले आरोपी आता अटकेत असल्यामुळे त्यांच्याकडून आणखीन काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।